प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सत्तेवरती येणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुका खरतर 2 टप्प्यामध्ये पार पडल्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका या सध्या देशभर आणि महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहेत. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका या अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचं आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण राजकीय यंत्रणा किंवा राजकीय ताकद पणाला लावलेली आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार केला. अर्थातच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जिंकणं भारतीय जनता पक्षासाठी सहज शक्य नाही. कारण भारतीय जनता पक्षासमोर आव्हान आहे ते सत्ताधारी तृणमूल काँग्रेस म्हणजे टीएमसी म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचं. गेल्या 15 वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरती आहेत. 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पाहायला मिळाला. 2021 मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ 77 जागा मिळाल्या, तर टीएमसीला म्हणजेच तृणमूल काँग्रेसला 216 जागा मिळाल्या. 2/3 बहुमतासह ममता बॅनर्जी सत्तेवरती आल्या. ममता बॅनर्जी सलग 15 वर्ष खरतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सी जनतेमध्ये नाराजगीची भावना आहे आणि विशेष करून ती त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी नाराजगी ही जनतेमध्ये पाहायला मिळते. हिंदुत्वाचा मुद्दा हा खरतर भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये तसेच आत्ताच्या ही विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेचा केलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं खरतर सोपं नाही. कारण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा पाठिंबा म्हणजेच हिंदू धर्मातील सर्व वर्गांचा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना आहे. त्याचबरोबर मुस्लिम समुदायाचा मोठा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना आहे. त्याचबरोबर महिला वर्गाचा एक मोठा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवरती आणलं, महिलांचा मोठा पाठिंबा हा महायुती सरकारला मिळाला. तशाच पद्धतीनं लक्ष्मी भांडार यासारखी योजना, या योजनेद्वारे महिलांना म्हणजेच ओपन कास्टच्या महिला असतील तर त्यांना 1500 रुपये, तर SC ST साठी 1700 रुपये या योजनेच्या माध्यमातून खात्यामध्ये ट्रान्सफर ममता बॅनर्जीच्या सरकारकडून केले जातात. त्यामुळं लक्ष्मी भांडार असेल, योजना असेल किंवा अन्य कल्याणकारी योजनांचा चांगला लाभ खरतर पश्चिम बंगालमधील जनतेला ममता बॅनर्जीच्या सरकारने करून दिलेला आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी या खरतर पश्चिम बंगालमध्ये सर्वात लोकप्रिय नेते आहेत किंवा पश्चिम बंगालमधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये ममता बॅनर्जी यांना मानणारा मतदार वर्ग आहे किंवा त्यांना पाठिंबा आहे. परंतु त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाकडे पश्चिम बंगालचं नेतृत्व करेल असा कोणताही चेहरा खरतर त्यांच्याकडे नाही किंवा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व देईल असा चेहरा नाही. कारण जरी भारतीय जनता पक्षाकडे पश्चिम बंगालमध्ये नेत्यांची संख्या अधिक असली तरी सुद्धा ते नेते आपापल्या भागापुरते मर्यादित आहे किंवा त्यांचा आपापल्या भागापुरता मर्यादित असा प्रभाव आहे. सुवेंदू अधिकारी असतील किंवा दिलीप घोष असतील यांच्यासारखे नेते आपापल्या भागामध्ये खरतर प्रभावशाली आहेत. परंतु ममता बॅनर्जी यांच्यासारखा राजकीय करिश्मा असणारं नेतृत्व हे खरतर भारतीय जनता पक्षाकडे नाही. त्यामुळं जी एक अपील, राजकीय अपील
मतदारांना आपलंसं करणं, जी बा एक भावनिक अपील ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील लोकांना करू शकतात, मतदारांना करू शकतात, तशी अपील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारां किंवा भारतीय जनता पक्षाप्रती होताना दिसत नाही. कारण बंगाली अस्मितेचं प्रतीक म्हणून ममता बॅनर्जी खरं तर पुढे येताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांच्यावरती सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून टीका केली जाते, विशेष करून त्यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत. आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ममता बॅनर्जीच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतोय. विशेष करून महिला सुरक्षेचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षानं खरं तर या निवडणूक प्रचारामध्ये केंद्रस्थानी आणलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालची निवडणूक जिंकायची असाच इरादा खरं तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि विशेष करून केंद्रीय नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवळजवळ 10 ते 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी वेळ दिला. नरेंद्र मोदी यांच्याही मोठमोठ्या सभा या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका या 2 टप्प्यामध्ये घेण्यात आल्या. आणि त्यानंतर काल जे एक्झिट पोल आले त्यामध्ये बहुसंख्य अशा एक्झिट पोलमध्ये म्हणजे जवळजवळ 4 ते 5 एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार पश्चिम बंगालमध्ये येईल असं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. परंतु 2 ते 3 एक्झिट पोलने खरं तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीला म्हणजे तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळेल असा कौल दिलेला आहे. पश्चिम बंगालमधील स्थानिक मीडियामधून जे एक्झिट पोल करण्यात आलेले आहेत त्या एक्झिट पोलमध्ये प्रामुख्यानं टीएमसीला म्हणजेच तृणमूल काँग्रेसला म्हणजेच ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, त्यांना मोठं बहुमत मिळेल असा कौल खरं तर दाखवण्यात आलेला आहे. अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं पश्चिम बंगाल जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या जवळजवळ 42 जागा येतात आणि विधानसभेच्या 294 जागा येतात. कोणत्याही 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याची अपेक्षा होती, परंतु ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या राजकीय प्रयत्नांनी ती अपेक्षा फोल ठरवली आणि जवळजवळ टीएमसीला 29 लोकसभा खासदार मिळवून दिले. त्यामुळं 2029च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये जर बहुमतासह पुन्हा एकदा सरकार बनवायचं असेल तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती येणं, विधानसभा निवडणुका जिंकणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खरं तर गरजेचं आहे. परंतु पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास पाहता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ राज्य केलं. म्हणजे जवळजवळ 1977 पर्यंत काँग्रेस पक्षाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये होतं. 77 ते 2011 सलग 35 वर्ष डाव्या आघाडीचं सरकार पश्चिम बंगालमध्ये सत्तेवरती राहिलेलं आहे. आणि 2011 पासून आतापर्यंत ममता बॅनर्जी या गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेवरती आहेत. ममता बॅनर्जी यांची जमेची बाजू म्हणजे महिला मतदारांचा असणारा वाढता पाठिंबा. मागील विधानसभा निवडणुकीत 50% अधिक महिलांचा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना मिळालेला आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये 30 ते 35% दरम्यान मुस्लिम लोकसंख्या आहे. या मुस्लिम लोकसंख्येचा मोठा पाठिंबा म्हणजे जवळजवळ 80 ते 90% मुस्लिमांचा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना मिळतो. त्यामुळं ममता बॅनर्जी या दीर्घकाळ खरं तर सत्तेवरती राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर हिंदू मतदारांमधील सर्वच समाज घटकांचा पाठिंबा मिळवण्यामध्ये सुद्धा ममता बॅनर्जी खरं तर यशस्वी ठरलेले आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील जो एक अभिजन वर्ग आहे, जो सुशिक्षित वर्ग आहे, त्या सुशिक्षित वर्गाचा सुद्धा, ज्याला भद्र लोक असं म्हटलं जातं, त्या सुशिक्षित वर्गाचा सुद्धा मोठा पाठिंबा हा खरं तर ममता बॅनर्जी यांना आहे. भारतीय जनता पक्ष हा खरं तर पश्चिम बंगालमध्ये रुळण्यास अजून वेळ आहे असंच म्हणावं लागेल. कारण पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा केडर किंवा पक्ष संघटना मजबूत नाही. त्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये
टीएमसीची म्हणजेच तृणमूल काँग्रेसची पक्ष संघटना ही मजबूत आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला जर पश्चिम बंगालमध्ये सत्तेवरती यायचं असेल तर आपली पक्ष संघटना मजबूत करावी लागेल. पश्चिम बंगालची जी काही स्थानिक भाषा असेल त्या भाषेशी, संस्कृतीशी, तिथल्या जनभावनेशी स्वतःला जोडून घ्यावं लागेल. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाकडे नेत्यांची संख्या मोठी आहे, परंतु जनाधार असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये सर्व राज्यात लोकप्रिय होईल असा चेहरा खरं तर भारतीय जनता पक्षाकडे नाही. म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या तोडीचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाला खरं तर उभं करावं लागेल. भारतीय जनता पक्ष केंद्रीय नेत्यांच्या पाठबळावरती पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2-3 टर्म मध्ये म्हणजे गेल्या 10-15 वर्षात निवडणुका लढतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, यांच्या चेहऱ्यावरती पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक लढतोय आणि याचाच फटका पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसतोय. कारण बंगाली अस्मिता या अस्मितेच्या मुद्द्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा खरतर बॅकफूट वरती येतोय. भारतीय जनता पक्ष हा खरतर प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाचं निवडणूक मॅनेजमेंट हे जरी इतर राजकीय पक्षांपेक्षा उत्कृष्ट असलं तरी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं राजकीय मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षावरती खरं तर भारी पडताना दिसतंय. आणि एकंदरीत तोडीसतोड प्रचार करण्यात ममता बॅनर्जी या आघाडीवरती आहेत. ममता बॅनर्जी यांना स्ट्रीट फायटर मानलं जातं, म्हणजे रस्त्यावरचा संघर्ष करणारा नेता ही ममता बॅनर्जी यांची ओळख आहे. ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांना सत्तेवरती हटवण्यासाठी 1998 पासून 2011 पर्यंत सातत्याने संघर्ष केला आणि त्यांना खरं तर यश मिळालं. ममता बॅनर्जी यांनी मोठमोठ्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पराभूत केलेलं आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी यांना स्ट्रीट फायटर मानलं जातं. आणि एकंदरीत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालची राजकीय नस ही चांगलीच माहीत आहे. पश्चिम बंगालची संस्कृती, जनभावना, लोकांची मतं याची चांगली माहिती, याची चांगली जाण ही खरं तर ममता बॅनर्जी यांना आहे. जरी ममता बॅनर्जी यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये नाराजगी असली तरी सुद्धा महिला मतदार, मुस्लिम मतदार आणि वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमुळे कुठेतरी एक मोठा मतदार वर्ग ममता बॅनर्जी यांनी तयार केलेला आहे. आणि ममता बॅनर्जी यांची स्वीकृती ही समाजातील म्हणजे पश्चिम बंगालमधील सर्व समाज घटकामध्ये आहे. तो समाज घटक हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा अन्य धर्मीय असो. त्यामुळं भारतीय जनता पक्षानं जरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या समोर राजकीय आव्हान उभं केलं असलं आणि एकंदरीत ममता बॅनर्जी यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला आणि एकंदरीत सोशल मीडियाच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत एक राजकीय वातावरण निर्माण केलं असलं किंवा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये यश मिळवण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल असंच सध्या तरी दिसतंय. SIR सारखा म्हणजेच प्रकल्प निवडणूक आयोगा माध्यमातून राबवून एक मतदारांची पडताळणी करण्याचा कार्यक्रम हा पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे आणि त्यातूनच जवळजवळ 27 लाख मतदारांच्या नोंदणी कॅन्सल केल्या गेल्या. त्यामुळं आपल्या मताधिकाराविषयी पश्चिम बंगालमध्ये लोक मोठ्या खडबडून जागे झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपला मताधिकार हा निघून जाऊ शकतो किंवा मताधिकारापासून आपल्याला वंचित राहावं लागू शकतं. या भीतीमुळं देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे पश्चिम बंगालमधील लोक काम करतात ते या निवडणुकीमध्ये खरं तर मतदानासाठी सक्रिय झाले आणि जवळजवळ 92-93% आसपास खरं तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान झालं. म्हणजे आतापर्यंत एवढं मतदान पश्चिम बंगालमध्ये कधीच झालेलं नव्हतं. 2021च्या विधानसभा निवडणुकीत 84% मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झालेलं होतं.
त्यामुळे हे वाढलेलं मतदान हे ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधातली नाराजगी आहे अशी भावना, एक जनभावना, एक मीडियाच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं पूर्ण देशभर तयार केलेली आहे. आणि एकंदरीत ज्या पद्धतीची वक्तव्य पश्चिम बंगालमधील नेत्यांकडून, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केलेली जात आहेत, विशेष करून पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं अमित शहा यांच्याकडून लक्ष घातलं जात आहे, ज्या पद्धतीनं प्रचार केला जात आहे, जी प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीनं राबवली जात आहे, त्यामुळे कुठेतरी या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये काय होणार, पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार, म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता म्हणजे ममता बॅनर्जींची सत्ता राहणार की ममता बॅनर्जी यांना पराभूत करून भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येणार, याकडं खरं तर संपूर्ण देशातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका या सध्या मोठ्या चर्चेमध्ये आहेत. परंतु ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमधील स्थानिक पत्रकारांकडून ग्राउंड रिपोर्ट येत आहेत, जी माहिती मिळत आहे, ते पाहता पश्चिम बंगालमध्ये जरी भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये दिसत असला तरी सुद्धा वास्तविक परिस्थितीमध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा पक्ष खरं तर आघाडीवरती आहे. त्यामुळं मोठ्या बहुमतासह म्हणजेच पुन्हा एकदा 200 पेक्षा अधिक जागा या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये मिळतायत का, अशी सुद्धा शक्यता वेगवेगळ्या एक्झिट पोल मधून व्यक्त केली जात आहे किंवा तसे संकेत स्थानिक एक्झिट पोल कडून मिळताना दिसत आहेत. त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी अजून काही काळाची वाट पाहावी लागेल किंवा भारतीय जनता पक्षाला आपला पक्ष म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी अजून काही काळ संघर्ष करावा लागेल. कारण ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून हटवणं एवढं सोपं नाही. कारण ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात लोकप्रिय उमेदवार आहेत. तसा चेहरा हा भारतीय जनता पक्षाकडे नाही. आणि एकंदरीत पश्चिम बंगालमध्ये बंगाली भाषा या भाषेवरती ममता बॅनर्जी यांचं चांगलं प्रभुत्व आहे. आणि या भाषेतून प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी या सर्वसामान्य मतदाराशी संवाद साधत असतात. तो अभाव भारतीय जनता पक्षाकडे आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत खरंतर हिंदीमधून भाषण करावं लागत आहे. त्यामुळं पश्चिम बंगालमधील ग्रामीण भागातील मतदारांशी त्यांना म्हणावासा कनेक्ट, भावनिक एकोपा करता येत नाही किंवा मतदारांना भावनिकरित्या साथ घालता येत नाही. त्यामुळे कुठेतरी पश्चिम बंगालमध्ये सध्या तरी ममता बॅनर्जी यांचंच पारडं हे जड दिसतंय. जरी वेगवेगळ्या नॅशनल मीडियाकडून एक चित्र तयार केलं जात असलं आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीमध्ये बहुमतासह सत्तेवरती येईल असं एक्झिट पोलद्वारे दाखवलं जात असलं तरी सुद्धा स्थानिक वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. कारण सुरुवातीला जे राष्ट्रीय मीडियाद्वारे केले जाणारे एक्झिट पोल आले आणि त्या एक्झिट पोल मध्ये जवळजवळ 4 ते 5 पोल मध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येईल अशी आकडेवारी दाखवण्यात आली. परंतु ज्यावेळी पश्चिम बंगालमधील स्थानिक न्यूज चॅनलकडून आपले पोलचे आकडे जाहीर करण्यात आले, त्यामध्ये बहुसंख्य पोलमध्ये टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह सत्तेवरती येताना दिसत आहेत असा कौल दिसत आहे. म्हणजे एक प्रकारे ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवताना दिसतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल एवढं मात्र नक्की. धन्यवाद.